नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याबरोबर आज संकल्प टॉक मध्ये सुरभी दुनेदार या आहेत, ज्यांचं सिलेक्शन हे आर-आर-बी पीओ म्हणून गुजरातमध्ये झालेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेन प्रॉब्लेम हा असतो की सर कोचिंग क्लास गरजेचा आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट परिस्थिती मॅटर करत असते. मग त्याच्यात आर्थिक असो, सामाजिक असो असे वेगवेगळे रिझन्स असतात. याचा बरेचसे मुलं काय करत असतात की सर हे प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करायचं हे आपल्याला सुरभींकडून आज जाणून घ्यायचं आहे. कारण यांचा प्रवास मला इंटरव्ह्यूला आल्यानंतर कळलेला आहे. तर तो प्रवास मी तर ऐकलाय, परंतु तुम्हीही ऐका. जो एक इन्स्पायरेशन आपल्याला भेटेल आणि त्याच्यातून काही ना काही आपल्याला मार्ग निघतील. परिस्थिती जी असती त्या परिस्थिती आपल्याला अडवत नाही, तर आपल्याला काही ना काही करण्याची उमेद देत असतात. अशी ही आजची स्टोरी असणार आहे. तर आज आपण सुरुवात करूया सुरभी कपासून, की नेमकी त्यांचा प्रवास कसा राहिला. आतापर्यंतचा म्हणजेच गुजरातमध्ये आर-आर-बी पीओ होण्यापर्यंतचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. सुरभी, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. पहिलं की थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्याविषयी थोडीशी माहिती द्या पहिले, की तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन, कुठून तुम्ही बिलॉंग करतायत वगैरे या गोष्टी. सर्वप्रथम मला म्हणजे ही संधी दिली, की इथे येऊन बोलायची आणि म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जुळायची आणि जर माझी स्टोरी ऐकून किंवा माझा प्रवास ऐकून जर एक जरी विद्यार्थ्याला मदत होतीये, तर नक्कीच म्हणजे मी संकेत परिवाराचे धन्यवाद मानायला पाहिजे. अ, माझं नाव सुरेखा सुरेश दुनेदार. मी नागपूर जिल्ह्यातल्या बीड गणेशपूर या गावातली आहे. मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बीड गणेशपूर येथून पूर्ण केलं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. मी बी-एससी मॅथेमॅटिक्स केलेलं आहे. त्यानंतर मी 1 वर्ष टीचर म्हणून जॉब केला. अ, आर्थिक परिस्थितीमुळे 1 वर्ष आणि जसं मला वाटलं, की नाही आता मॅनेज होऊ शकते, तेव्हा मी मागच्या डिसेंबरमध्ये बँकिंग आय-बी-पी-एसच्या एक्झाम्सला टार्गेट करता माझी प्रिपरेशन चालू केली आणि एक्झॅक्ट 1 इयर म्हणजे 1 वर्ष आणि परत 2 महिने आता माझा आर-आर-बी पीओचा निकाल आलेला. अच्छा. म्हणजे फक्त 1 वर्षाचं प्रिपरेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या यशापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु मला हे सांगा, की ज्यावेळेस तुम्ही जॉब करताय, म्हणजे तुम्ही मला असं वाटतं टीचरचा जॉब केलेला आहे. तुम्ही मला इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं, की मी टीचर होतो. तर मग टीचरचा जॉब करता हा जॉब तुम्हाला पहिलं हे सांगा, की कशामुळे करावा लागला? कारण बरेचसे विद्यार्थी हे ॲज अ फ्रेशर म्हणून काम करत असतात. पण तुम्हाला जॉब करायची काय गरज लागली? सर जेव्हा मी फर्ग्युसनला गेले किंवा त्यापेक्षा तर म्हणजे खूप आधीपासून यू-पी-एस-सी माझं स्वप्न होतं. हं, तर मी त्याच याच्यामुळे फर्ग्युसनला गेले. अभ्यास पण चालू केला. पण नंतर असं होतं की पप्पांची तब्येत. त्याच्यामुळे असं झालं की ड्रॉप घेऊन यू-पी-एस-सी करणं शक्य नव्हतं. मग जॉब करावा लागला 1 वर्ष. ते त्यांना व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे ओके. पायांना. सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे कंटिन्यूअस उभं. बरोबर. हां. तर मग त्याच्यामुळे तुम्ही जॉब केला. हो, हो. परंतु तुम्ही अशा एवढ्या नामांकित कॉलेजमध्ये शिकलेला आहात. फर्ग्युसन म्हणजे हे खूप नामांकित कॉलेज आहे. मग साहजिक आहे तुमचं यू-पी-एस-सीचं टार्गेट आहे. पण मध्येच तुमचं असं मनात काय आलं, की मी बँकिंग पण केलं पाहिजे? कारण ज्यावेळेस सी-ओ-यू-पी असेल किंवा फर्ग्युसन कॉलेज असेल, सिम्बायोसिस असेल, इथले जे विद्यार्थी असेल यांचं जे मेन टार्गेट असतं त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर म्हटल्या, तर यू किंवा एम-पी-एस-सी सारखे एक्झाम्स असतात. पण तुम्हाला असं मध्येच काय वाटलं, की सर नाही मी बँकिंग पण केलं पाहिजे? तर ॲक्चुअली असं झालं, की घरी म्हणजे बाबा कंटिन्यू आजारी नव्हते. हं. त्रास व्हायचा, घरी राहावं लागायचं. मग त्या दरम्यान असं ठरलं, की यू-पी-एस-सी म्हटलं तर प्रॅक्टिकली जर विचार केला, तर 1 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, म्हणजे आपण पिरियड गेस नाही करू शकत. गॅरंटी नाही देत. हां. बरोबर. आणि बँकिंग अशी पूर्ण त्याची सिस्टम आहे, की त्याचे निकाल असो, की म्हणजे वारंवार परीक्षा होतात. प्रत्येक महिन्याला एक नोटिफिकेशन आलेलंच असतं. तर मग सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. मग मला एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत होता, म्हणून मी बँकिंगकडे आले. म्हणजे सुरुवातीला काही ना काही आपल्या हातात हातात नोकरी पाहिजे पाहिजे. याच्यासाठी. परंतु तुम्ही असे पण काही व्हिडिओज पाहिले असतील ना, की बँकिंगमध्ये वर्क प्रेशर खूप जास्त आहे. मग याच्यातून निगेटिव्हिटी मनात तयार नाही झाली का? की यू-पी-एस-सी एक प्रशासन आहे आणि बँकिंग हे पी-एस-यू सेक्टर आहे. तर मग बरेचसे व्हिडिओ असे पण बनले जातात, की इथं खूप सारा प्रेशर आहे. मग ह्या प्रेशरला तुम्ही असं घाबरले नाही का? बाबा मी जाते पण या प्रेशराइज जिंदगीमध्ये जाते. असं तुम्हाला कधी मनात नाही वाटलं? तर मी पण ऐकलेलं एस-बी-आय पी-ओ, आय-बी-पी-एस पी-ओ म्हणजे जे ऑफिसरच्या लाईफ असतात, ते जरा हेक्टिक असतात. पण तेच सर, की म्हणजे परिस्थितीपुढं हां, आपण हां. काहीही करू शकतो हो आणि सर. परिस्थिती आपल्याला शिकवते. बरोबर आहे. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असेल तुमच्यासाठी, की बरेचसे व्हिडिओज आता आलेले आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर असतील, की खूप प्रेशर आहे ह्या गोष्टी आहेत.
पण ही गोष्ट आपल्याला नक्कीच आपल्याला मानावं लागेल, की बाबा 1,00,000चे किंवा 70-80 हजाराची नोकरी आपल्याला कोणी देऊ शकत नाही एवढ्या फार जी बँक देते पहा. तर त्या गोष्टीमुळे आपल्याला काही ना काही हातात जॉब भेटण्यासाठी बँक एक ऑप्शन चांगला आहे. याच्यानंतर तुमचा बँकेचा प्रवास मला असं वाटतं सुरुवात करत असताना स्टडीचा हा एखाद्या एनजीओनी लायब्ररी आहे. एनजीओ चालवते ती लायब्ररी जसं की आपण खाली बोललो तसं. हो, हो. जी एनजीओ लॅब चालवते ज्याच्यामध्ये ₹600 सबसिडी ती एनजीओ देते. हं. आणि ₹300 तुम्ही भरताय. म्हणजे मला हेही सांगा, की बरेचसे मुलं ही तक्रार करत असते, की लायब्ररीमध्ये ही फॅसिलिटी नाहीये, की मला एसी नाहीये सर, कुशनवाल्या खुर्च्या नाहीयेत सर. या ज्या गोष्टी असतील, या गोष्टी मॅटर करतात का खरंच तुमच्या अभ्यासामध्ये? तर मी म्हणेल की काहीच मॅटर नाही करत. स्वतःमध्ये डिसिप्लिन पाहिजे. इश्यू असा होत होता, की गावात लायब्ररी पण नव्हती. ही अच्छा. लायब्ररी दुसऱ्या गावाला होती. बरोबर आहे. हां. आणि मग माझ्या घरी असं होतं, की किचन आणि एक हॉल. ओके. मग सगळं तिथेच असायचं, की म्हणजे घरचे कामं चालू आहेत, बोलणं चालू आहे. मग असं वाटलं, की नाही थोडी शांतता पाहिजे. हं. तर मग लायब्ररी ₹900 ₹800 कमीत कमी हो. असं फी होती. मग आमच्याकडे एक लायब्ररी आहे, जे एक म्हणजे एक्स आय-ए-एस होते. आय-ए-एस ऑफिसर आणि परत एक्स प्रोफेसर वगैरे म्हणजे जे पण नामांकित नामांकित लोकं. व्यक्ती आहेत, ते सगळे मिळून येऊन म्हणजे त्यांनी एक विद्यार्थी गृह पण चालू केलंय आणि लायब्ररी पण, ज्यात कमीत कमी फीमध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतील तिथे. अच्छा. म्हणजे लायब्ररीत एक डिसिप्लिन पण होते. हो, हो. कारण मी तुमचा व्हिडिओ पाहिला ज्यावेळेस आता तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे पहा, येस, की येस. ज्याच्यामध्ये मला दिसलं की तुम्ही त्या आजींच्या पण पाया पडताय. हां. तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मलाही वाटलं कारण तिथले ज्यावेळेस बॅकग्राऊंड जे मी पाहत होतो, ते डिसिप्लिनवालं बॅकग्राऊंड होतं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कुठलीही असू द्या, त्याच्यासाठी डिसिप्लिन अतिशय महत्त्वाची असते. शिस्त जर तुमच्यात असेल, तर लवकरात लवकर तुम्ही यश मिळवू शकतात. त्याच्यानंतर मला हे सांगा, की ज्यावेळेस आता तुम्ही बँकिंगला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पहिलं तुमचं टार्गेट काय होतं? कारण खूप साऱ्या एक्झाम्स आपल्या समोर आहे. कॅलेंडर आय-बी-पी-एस तुमचं वर्षाचं जानेवारीमध्येच फिक्स करतं. फिक्स केल्यानंतर तुमच्या समोर अनेक एक्झाम्स दिसतात. पण प्रत्येक एक्झामला तुम्ही टार्गेट करत होतात का? की तुम्ही दुसरं काही स्ट्रॅटेजी फॉलो केलती? अं, तर मला सगळ्यांना सांगावसं वाटतं, की म्हणजे एक्झाम भरपूर आहेत. सिलेबस सेमच आहे. हं, काही असं वेगळं नाहीये. एक्झामसाठी वेगळं प्रिपेअर करायची गरज नाही. सगळ्यात आधी मी पहिले तर सिलेबसची म्हणजे प्रिंट काढून घेतली अच्छा. आणि टिक करत गेले, की आपल्याला हे संपवायचंय, संपवायचंय. म्हणजे सगळ्यात आधी मी पूर्ण सिलेबस 2 ते 3 महिन्यात कव्हर केला. बरोबर. YouTubeवरून आणि सेल्फ स्टडीने. हं. आणि त्यानंतर मग पहिली परीक्षा जी आली होती ती होती एस-बी-आयची, ज्युनियर असोसिएटची खूप मोठी ॲड होती आणि फक्त 2 महिन्यात माझी त्याची प्रिलिम्स पण निघाली. अरे बाप! आणि तेच म्हणजे मला असं वाटतं, की त्याचं जर मी म्हणेल, की कसं काय 2 महिन्यात निघाली, तर तेच, की मी कुठेच फोकस नाही केला, की मला आता एस-बी-आय जे येतंय त्याच्यासाठी करायचंय. मी सगळं करत गेले. आपोआप निघत जातं एक्झाम. बरोबर. म्हणजेच याच्यातून हे आपल्याला समजून घ्यायचंय. एक्झामला फोकस नका करू. तुम्ही तुमच्या सिलेबसला टार्गेट करा आणि सिलेबस समजून घेऊन तुम्ही एक्झामला काय लागतंय, त्याच्यानुसार जर अभ्यास केला, तर लवकरात लवकर आपल्याला यश भेटेल. पण त्याच्या अगोदरच्या पॉइंटमध्ये पण हाच त्यांनी सांगितलंय, तुमची लायब्ररीमध्ये काय आहे हे इम्पोर्टंट नाहीये. तर लायब्ररीमध्ये तुम्ही कशी डिसिप्लिन ठेवता हे महत्वाचं आहे. ठीक. दुसरं आता तुम्ही ज्यावेळेस सिलेबसला टार्गेट केलंय, तुम्ही एक ग्रामीण भागातून बिलॉन्ग करताय. नागपूर सारख्या जिल्ह्यातून परंतु एक खेडेगावातून बिलॉन्ग करताय. तुम्हाला कधी असं वाटलं ना, आता फर्ग्युसनचे विद्यार्थी म्हटल्यानंतर मला माहिती आहे, की इंग्लिश तुमचं चांगलंच असेल. परंतु तुम्हाला असं भीती नाही वाटली, की आपण यार यू-पी-एस-सी सारख्याचं प्रिपरेशनला टार्गेट ठेवलंय. पण आपल्याला क्वांट असेल, जे आता तुमचं मला असं वाटतं मॅथच आहे. तर क्वांट तर चांगलं असेलच. पण तुमचं मेन हे असेल, की इंग्लिश सारखा विषय, त्याच्यानंतर जी-ए सारखा विषय. ह्या विषयांना तुम्ही कसं प्रकारे फॉलो केलं किंवा कशाप्रकारे तयारी केली? सर म्हणजे इन जनरल एक-एक सब्जेक्ट हां, एक-एक सब्जेक्ट सांगा आम्हाला, की विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना हे सांगा, तुमच्या स्टडी प्लॅनमध्ये क्वांटला किती वेळ होता? क्वांटमध्ये तुम्ही काय केलं? रिझनिंगमध्ये काय केलं? आणि इंग्लिशमध्ये काय केलं? तर सर तुम्ही म्हटलं, की मी फर्ग्युसनची आहे, मग माझं इंग्लिश खूप चांगलं असेल, तर असं काही नव्हतं. वाटतं ना असं, कारण तुमच्या इंटरव्ह्यूवरून मी बोललो होतो, की म्हणजे तुमचं आता आली आहे हां, हां. फ्लुएन्सी. पण जेव्हा मी म्हणजे पहिला दिवस होता माझा फर्ग्युसनचा, हं. प्रत्येक शिक्षक इंग्रजीमध्ये बोलत होता. येस. तर मग मला असं झालं, की आधी असं असायचं, की मी माझ्या शाळेची 10वी ला 12वी ला एकदम असं टॉपर वगैरे तर मला हे सांगा, तुम्हाला नागपूरमधून ज्यावेळेस तुम्ही जाताय पुण्यासारख्या ठिकाणी, तुम्हाला असं वेगळं नाही वाटलं कधी, की यार एवढ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये आपण शिकतोय. आपण एक एकदम लो लेव्हलच्या शाळेमधून आलोय, असं हो. तुम्हाला फील नव्हतं होत का कधी? सर मी जिल्हा परिषदची आहे हां, मग तेच. आणि मी असं लो लेव्हल असं नाही म्हणणार त्याला. पण चांगली शाळा, जिल्हा परिषद चांगल्या शाळा तरी असतात. पण कॉन्व्हेंटची मुलं येताय आणि हां. पहिला दिवस होता माझा, की इंग्लिश वगैरे असं सगळं. पण मग नंतर तेच होतं, की जिल्हा परिषद मधल्या मुलांमध्ये एक गुण असतो, की
त्यांच्यामध्ये एक चिकाटी असते आणि त्यांच्यामध्ये जिद्द असते, हा. की ठीक आहे आपल्याकडे सगळं आहे फक्त इंग्रजी नाहीये. मग मी त्या 3 वर्षात असं केलं, की म्हणजे इथे संकल्पला सुहास सरांनी माझा इंटरव्ह्यू कंप्लीट इंग्लिशमध्ये घेतला ओके. आणि त्यांचं असं होतं, की खूप फ्लुएंट आहे इंग्लिश. म्हणजे त्या 3 वर्षात मी घडवलं स्वतःला त्या जिद्दीने, की इंग्रजी नाहीये आपल्याकडे करून घ्यायचं. अच्छा, म्हणजे कुठल्याही गोष्टीची मनात भीती न बाळगता जर तुम्ही पुढे जर गेले, त्याला जर तुम्ही फोकस केलं, तर 100% ते अचीव्ह करशाल. मला अजूनही तुमचं एक वाक्य इंटरव्ह्यू मधलं आठवतंय. "सर 15 दिवस होते माझ्याकडे आणि 15 दिवसात मी गुजराती बोलायला लागले." म्हणजे हे विशेष आहे, की जे अदर स्टेटमधून फॉर्म भरतायत ना, जे सांगतायत ना, की "सर ती लँग्वेज जमेल का?" मला ज्यावेळेस त्या बोलल्या 15 दिवसात सर मी गुजराती फास्ट फाड गुजराती बोलत होत्या. मलाही कळत नव्हतं. म्हणून मला ते विशेष वाटत होतं, की तुम्ही एवढ्या कमी दिवसात एवढा मोठा त्याच्यावर हँड मिळवलाय. दुसरं असं की तुम्ही ज्यावेळेस आता कोचिंग तर नव्हत्याच तुमच्या. परंतु कोचिंग नसतानाही तुम्ही जे काही फ्री मटेरियल आहे Telegramचं, जसं की तुम्ही मला खाली बोलल्याप्रमाणे Telegram सेशन्स वगैरे जे असतील, याचं महत्त्व काय होतं तुमच्या ह्याच्यात? हो सर. तर मी संकल्पची ऑफलाईन बॅचची स्टुडंट नाहीये. पण मी मानते स्वतःला संकल्पची स्टुडंट कारण अच्छा. मी माझा कंप्लीट स्टडी प्लॅन हा आकाश सर जसं बोलायचे, की असं-असं करायचंय तुम्हाला, एक्झाम टार्गेट करायची नाही. हं. तुम्ही स्ट्राँग करा तुमचे जे पण वीक पॉइंट आहेत. अजून म्हणजे जे स्ट्राँग आहे ते अजून स्ट्राँग करा. वीक पॉइंट्सला अजून वरती आणा. ते सगळं मी फॉलो केलं. नंतर मी मंथली म्हणजे टेलिग्राम सेशनला असायचे. त्यात काय होतं, की मी एकटी होते. म्हणजे मी माझ्या घरून करायचे. मला कॉम्पिटिशन नव्हती माहीत. बरोबर. तर मग Telegramला समजायचं, की नाही आपल्यापेक्षा लवकर आन्सर येत आहे म्हणजे आपल्याला इम्प्रूव्ह करायचंय. इम्प्रूव्ह करायचं. मला Telegram सेशनचा पण आणि मंथली सेशनचा पण आणि नंतर इंटरव्ह्यू बॅचचा पण खूप फायदा होतो. म्हणजे कॉम्पिटिशन पाहण्यासाठी पहिलं जग पण पाहावं लागतं, हो की सर. आपण आहे, परंतु आपल्यापेक्षाही खूप मोठे-मोठे लोकं असू शकतात. हे तुम्हाला Telegram सेशनवरून येस. कळलं. दुसरं एक तुम्ही एक मला एक किस्सा सांगितला होता आकाश सरांचा, की तो आवर्जून मला इथं सांगायचा आहे, की जो काटपाल सरांनी थोडंसं त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हां, हां. की ह्या ज्या डेट्स असतील किंवा हे जे बाकीचे जे मंथली सेशन्स मधले जे पॉइंट्स असतील, हे तुमच्या लाईफमध्ये एक सेशननी कशी जिंदगी तुमची बदलली? कारण ह्या सेशनचे खूप लोकं वाट पाहत असतात. हो. खूप आवर्जून. कारण मी त्यांचे आजही पाहतो, की त्यांचं सेशनला सरनी जरी उशीर केला तरी लाईव्ह तसेच राहतात मुलं. आज काहीतरी वेगळं होणार आहे. हो सर. म्हणजे पहिले तर मला संकल्प एज्युकेशन आणि म्हणजे माहीत नव्हतं. असं मी आता म्हणजे माहिती मला, हं. की बँकिंगची पंढरी म्हणजे छत्रपती संभाजीनगर. पण तेव्हा नव्हतं माहीत. मग मला असं, की कपिल काटपाल सर म्हणजे ऑनलाईन YouTubeला भेटलेले YouTubeला. शिक्षक ओके. जीएसाठी. ते बोलले, की तुम्हाला प्रश्न पडत असेल, की मला कसं काय म्हणजे डेट्स माहिती असतात. तर मी अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणे, त्यांनी जी डेटवर हात ठेवलं ती डेट फिक्स होते. तर हे लक्षात ठेवा, की आकाश सर जे असेल, की आकाश सरचा प्रत्येक शब्द न शब्द जर ऐकला, तर आपल्या आयुष्यात चेंज होऊ शकतो. त्याचं मूर्तिमंत एक्झाम्पल आपल्या समोर आहे. ते म्हणजे सुरभिपा. ठीक. दुसरं असं, की मंथली सेशनमधून काय घेत होतात तुम्ही? कारण फक्त त्याच्यात एक्झाम डेट नसतात. हो, हो. त्याच्यामध्ये खूप सारी अशी माहिती असते. कारण आम्ही आवर्जून ते सेशन करतो, की त्याच्यामध्ये मुलं फक्त एक्झाम डेटला विशेषता देतात. पण त्याच्यामध्ये असे काही पॉइंट्स असतात, जे तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये काय चाललंय, हं. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात असते. मी पहिलं सेशन पाहिलं होतं सरांचं. त्याच सेशनमध्ये सरांनी म्हटलं होतं, की तुम्ही क्लर्कसाठी प्रिपेअर कराल, तुम्ही क्लर्क पण होणार नाही. तुम्ही पीओसाठी प्रिपेअर करा, तुम्ही क्लर्क व्हाल. फरक होतात. तर मग त्यांनी असं म्हटलं, की पीओ पेक्षा पण जास्त लेव्हल प्रॅक्टिस करायची. आता म्हणजे तुमचं बेसिक झालंय. हां, हां, हां. आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हं. मग तुम्ही आता म्हणजे हायर लेव्हल प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे वेळ आहे भरपूर. हां, हां. तर मग म्हणजे तुम्ही एक लेव्हल वरती ठेवा, वरती ठेवा. म्हणजे खालची तरी एक हां पायरी आणि मी पकडता ते येईल. एक्झॅक्ट फॉलो केलं. त्यांनी गाईडलीचे बंडल पीडीएफ करायला सांगितलेले. परत ते बोलले, की तुम्ही मेमरी बेस्ड पेपर लावा, नंतर लेव्हल वाढवा. प्रत्येक एक्झामच्या आधी तुमच्या ॲट लीस्ट 3 ते 4 फुल लेंग्थ मॉक झाल्या झाल्याच पाहिजे. म्हणजे पाहिजे. डेट येण्याच्या आधी, मेन्स येण्याच्या आधी. मेन्समध्ये तर करतोच, हो. पण एक्झाम येण्याच्या आधी सुद्धा. अच्छा. मग मी त्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या आणि मला हे सांगा, प्री आणि मेन्स हे जो द्विधा मनस्थिती लोकांची आहे किंवा ज्या स्टुडंट्सची आहे, की मी सर प्री करू की मेन्स करू? हे कसं तुम्ही दोन्हीही बॅलन्स केलं? सर मी बॅलन्स नाहीच केलं. मी डे 1 पासून प्री आणि मेन्स सोबत केलं. सोबतच केलं. म्हणजे तुम्ही फक्त सिलेबसच पाहिजे. एक्झामला काय लागते तेवढं पाहत सर गेले आणि त्याच्यानुसार करत गेले. प्री आणि मेन्स असं वेगळं नाहीये. जसं मी आता एक्झाम्पल देईल, की पॅराजंबल इंग्लिशचा टॉपिक आहे. पॅराजंबल छोट्या-छोट्या ओळींचा आहे तो प्रीला आणि खूप मोठ्या-मोठ्या ओळी येतात थोडं मेन्सला. हां आणि जास्त सेंटेन्सेस वाढतात मेन्सला. मग काय करायचं पहिल्या दिवशी प्री लेव्हलचे करून बघायचे, हात बसला मेन्सवरती जायचं. ओके. म्हणजे एक टॉपिक करते मग दोन्ही लेव्हल सोबतच. दोन्ही लेव्हल. म्हणजेच तुम्ही पहिलं सिलेबस पहा हां. आणि त्याच्यानंतर लेव्हल फक्त वाढते असं काही वेगळं नसते. बरोबर? ठीक. त्याच्यानंतर दुसरे एक म्हणतात तुमची आर-आर-बी पी-ओ निघाली बरोबर आहे. परंतु मला हे सांगा, की जसं की एस-बी-आय पी-ओ असेल, एल-आय-सी डबल-ए-ओ असेल,
त्याच्या एक्झाम यांना डिस्क्रिप्टिव्ह लागतं. हे डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस करत होतात का तुम्ही? का अचानक एक्झाम सुरू जवळ आली म्हणून करताय तुम्ही? असं काय होतं का? नाही सर, म्हणजे असं होतं, की जसं डिस्क्रिप्टिव्ह झालं किंवा मी जस्ट सुरुवात केली होती किंवा जीए झालं. मग माझं असं होतं, की हे सब्जेक्ट होते हे जरा आवडायचे. मला लिहायला आवडतं आणि जीए थोडं म्हणजे इकड-तिकडचं आपल्याला नॉलेज कळतं. हां. हां, मला आधीपासून जरा आहे इंटरेस्ट. हां. मग मी हे सब्जेक्ट संध्याकाळी ठेवायचे. मग मी ते पण म्हणजे डे 1 पासून नाही म्हणणार, पण जसा माझा थोडा बेस वगैरे बनला, 1 महिना झाला. मग कॉम्प्युटर, डिस्क्रिप्टिव्ह आणि जीए जी. मी हे म्हणजे वीकमधून जे आपले 7 दिवस असतात, हं. एक दिवशी एक, 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 एक असं म्हणजे मी कॉम्प्युटर पण डे 1 पासूनच केलं. आणि तुमचा अभ्यास किती वेळ होता दिवसातून? तर म्हणजे असं लोकं म्हटले जातात, की 15 तास अभ्यास करा. 24 तासापैकी 15 तास, 12 तास, 10 तास. तुम्ही किती वेळ करत होतात? तर म्हणजे माझं असं काही हे नव्हतं, की इतक्या तास करायचा. माझं असं असायचं रात्री मी लवकर झोपायचे. माझं असं मला 10:00ला झोपायला लागतं. मी 8:00 उठायचे. अच्छा. आईसोबत आई कामं करायला उठायची आणि ती मला अभ्यासाला उठवायची. मग असंच की टू डू लिस्ट बनवायची. हं. काहीतरी 10-12 टास्क असायचे. मग ते जर नाही झाले, तर मग लेट का होईना, पण ते कंप्लीट करून कंप्लीट झोपायचे. करूनच. आणि जर समजा की ते 8-9 वाजताच झाले, हं, हं. मग अभ्यास बंद करून द्यायचा. म्हणजे अच्छा. टू डू लिस्टवर डिपेंड होतं. मी कधीच वेळ नाही म्हणजे बघितला. स्वतः पहिलं ठरवून घ्यायचं आज हां, काय हां. करायचं. माझं टार्गेट बेस्ड होतं. कधीच टाईम बेस्ड अभ्यास नव्हता. अच्छा. म्हणजे याच्यातून ही एक गोष्ट घ्यायची. बरेच जण टाईम टेबल बनवताना आकडे पाहत असतात, की घड्याळात 12 वाजले आता 12 पर्यंतच फॉन्ट असते. 12च्या पुढे फॉन्ट नाही करायचे. हे बरेच जण करतायत. तर याच्यातून हेच शिकायचं आपल्याला, की तुम्ही ज्यावेळेस आज काय करायचंय, हे ज्यावेळेस तुम्ही आदल्या रात्री ठरवलेलं असेल, तर दुसऱ्या दिवशी आपली लाईनअप लागते. तर हे कित्येक विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो. पण विद्यार्थी काय करतो, एकदा लायब्ररीत बसला, की तो विद्यार्थी त्यावेळेस ठरवतो आता काय करायचं आणि त्यावेळेस बोर झाला, की ती परत चेंज करतो. तर अशा गोष्टी होत्या. याच्यानंतर मला हे सांगा, की तुम्ही जे मॉक टेस्ट असतील, तर मॉक टेस्टचा रोल कसा होता तुमच्या अभ्यासामध्ये? कारण बरेचसे विद्यार्थी हे काही फक्त मॉक टेस्टवर डिपेंड राहतात. काही मॉक टेस्टलाच घाबरतात. त्याच्यामध्ये पर्सेंटाइल कमी येणं, काही गोष्टी जसं की गाईडलीमध्ये थोड्याशा टफ असतात. तर त्याच्यामध्ये स्कोर कमी आल्यानंतर मॉक टेस्टला घाबरले जातात. तर तुम्ही ह्या मॉक टेस्ट कशाप्रकारे हँडल केल्या? तर मी 1 महिना झाला माझ्या प्रिपरेशनला. मग मी मॉक टेस्ट सुरू केल्या हं. आणि मी कधीच असं नाही की कंप्लीटली अभ्यास मॉक अव्हॉइड करणं किंवा नुसतं मॉक अभ्यास अव्हॉइड करणं. दोन्ही गोष्टी की मॉक द्यायची सकाळी-सकाळी. मग त्याच्यातलं सगळं काढायचं की आपण कुठे चुकतोय. हं. एनालिसिसला मी खूप वेळ द्यायचे. म्हणजे 1 तासाची मॉक ॲट लीस्ट 1.5 तास द्यायला पाहिजे. अच्छा. ओके. म्हणजे एनालिसिस. 1.5 तास म्हणजे ते टॉपिक काढून जे आपले चुकलेत आणि परत ओके. त्याच्यावरती थोडं काम करायला. म्हणजे मी 1.5-2 तास द्यायचे. ओके. त्या मॉक टेस्टच्या नंतर त्या आता जर समजा तुमचं काही टॉपिक तुम्ही स्किप करत होतात का? म्हणजे बरेचसे जण सांगतात, की तुम्ही काही टॉपिक स्किप केले तरी चालतील. हं, हं. पण जे केलं ते 100% प्युअर पाहिजे. असं काही होतं का तुमचं, की काही टॉपिक स्किप केले बुवा जसं की कमर्शियल मॅथच स्किप करून टाकली. बरेच जण असे करतात कमर्शियल मॅथमधून. तर म्हणजे कसं आहे म्हणजे माझा जो गणित आहे, हां. तो एकदम तुमचं फेव्हरेट विषय आहे. मॅथ आहे हां. त्याच्यामुळे ते काय तर मी विषय नाहीये. स्किप करायचा प्रश्नच नाही. इव्हन मी पोरांना पण शिकवायचे आणि हं. मला पण 10वी-12वी ला बोर्डात 100 पैकी 100 आहे वाह! वाह! मॅथ्समध्ये. तर मग तो त्याचं स्किप करायचा स्किप प्रश्नच आला अच्छा. नाही. मग क्रिटिकल रिझनिंगचा विषय असेल. असं तुमचं रिझनिंग तर बाकीचं ठीक आहे, पण बऱ्याचशा वेळेस त्याला इंग्लिश चांगलं पाहिजे हो. क्रिटिकल रिझनिंग. तर त्यावेळेस तुम्ही ते कशाप्रकारे हँडल केलं? तर मी म्हणजे माझं असं होतं की माझं रिझनिंग वीक होतं. अच्छा. तर माझं क्रिटिकलवरच चालायचं सगळं. म्हणजे क्रिटिकल वरती पण सिलेक्शन होऊ शकतात. कारण बरेचसे विद्यार्थी असे आहेत, की सर मी क्रिटिकल सोडून देतो आणि बाकीचे जे रिझनिंग असेल ते करतो. दुसरी गोष्ट असं कधी नाही वाटलं का तुम्हाला पझल असेल, सिटिंग असेल याच्यामध्ये बऱ्याच वेळेस स्टक होतो माणूस आणि स्टक झाल्यानंतर एक मूड जातो, की यार हे काय यार 10-10, 15 मिनिटं मला फक्त एकाच पझलला लागतंय. हे हां, कधी हां. वाटलं नाही का तर मनामध्ये? मला ते सांगावं वाटतं म्हणजे स्टार्टिंगला असं होत होतं, प्रीचे व्हायचे पझल, मेन्सचं पझल घ्यायचे. म्हणजे स्टार्टिंगला असं झालं 1 महिना कधीच कुठला पझल सुटला नाही. पेशन्स नव्हते माझ्यात. हां. नाही सुटत आहे सोडून द्यायचा. मग मंथली सेशन झालं आकाश सरांचं आणि ते एक वाक्य बोललेले, "कधी पण तुम्हाला म्हणजे असं वाटतंय, अभ्यास वगैरे झाला आणि आपण रात्री झोपतोय. मग विचार करायचा रात्री असं डोळे बंद करून, की मी पी झालोय. माझ्या घरच्यांच्या अंगावर पण गुलाल आहे आणि त्या मोटिव्हेशननी उठायचं. सगळं व्हायला लागतं म्हणे आणि मी खरंच तेच फॉलो केलं पूर्ण वर्षभर. दुसरी अजून पण एक गोष्ट आहे, की मला मुलं काउन्सिलिंगला बसल्यावर सांगत असतात, "सर रात्री झोप लागत नाही कधी-कधी." असं कधी झालं होतं का, की बाबा अभ्यास करते पण सिलेक्शनमुळे रात्री झोपच लागत नाही? नाही सर खूप दमून असायचे. मग असं असायचं, की नाही कधी-कधी झोपते आता. अच्छा, म्हणजे अभ्यास एवढा करायचा, मेंदू एवढा थकला पाहिजे, की तुम्हाला झोप शांत लागली पाहिजे. बरोबर? सर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की आर-आर-बीला तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे इंटरव्ह्यूला आले होते. इंटरव्ह्यूला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय, की ज्यावेळेस मला शिवनी सांगितलं होतं, की "सर नागपूरचे आहेत. नागपूरवरून ह्या इथं आल्यात फक्त इंटरव्ह्यूसाठी."
मला सांगा की जो इंटरव्ह्यूचा तुमचा एक्सपिरियन्स नेमकी कसा होता? कारण एक तर अदर स्टेटमधून फॉर्म भरलेला होता. तर इंटरव्ह्यूचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहील? तर इंटरव्ह्यूसाठी म्हणजे स्टेज डेअरिंग होती हां, आधीपासून ते तर वाटत दिसतच होते. आणि बोलणं वगैरे पण. पण पहिल्यांदा आयुष्यातला पहिला गव्हर्नमेंट जॉबसाठीचा इंटरव्ह्यू. मग कुठेतरी मग शिव सरच्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी. हं, हं. तर मग ते बोलले, की "ये आपले ढोले सर आहेत. फक्त एकदा भेट, सगळी भीती निघून जाईल." आणि नेमकं तेच झालं. मी आले. फीडबॅक पण खूप चांगला भेटला मला इथे आणि मग त्यानंतर तुम्ही मला जे बोललेले मी त्यावरती काम केलं. तुम्ही म्हटलं, की "जो शब्द तू इंटरव्ह्यूमध्ये बोलशील, त्याच्यावरती तुला सगळी माहिती पाहिजे. माहीत असलं तर बोलायचं, नाही असलं नाही बोलायचं." बरोबर आहे. तेच फॉलो केलं आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकाला त्यांनी पॅनलनी म्हणजे नंतर डिस्कशन होतं पोरांमध्ये. अच्छा. हां. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हटलं होतं आणि फक्त मला एकटीला सी यू सून असं बोलले म्हणजे मी. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं, की आम्हाला तुम्हाला बँकेमध्ये पाहायचंय आणि मलाही आठवतंय, की मॉकमध्ये मी तुम्हाला जाताना म्हटलं होतं, की बँकसाठी तुम्ही असेट असणार आहे. कारण तुमची जी बॉडी लँग्वेज होती इंटरव्ह्यूच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर बोलण्याची जी पद्धत होती, डील करण्याची जी पद्धत होती, ती खूप जबरदस्त होती आणि बँकेला असे प्रॉडक्ट पाहिजे असतात. आणि मला हे सांगा, की कधी भीती नाही वाटली का तुम्हाला, की मी गुजरातला जाते यार, मी एक मुलगी आहे. आता बरेचसे माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत, की बाकीच्या स्टेटमधून फॉर्म भरायला नको म्हणतायत. हं, तर आकाश सर सारखे-सारखे सांगत असतात, त्याचा विचार नका करू. तुम्ही पहिले नोकरीचा विचार करा. हां. पण मग तुम्हाला असं कधी मनात भीती नाही वाटली? एक तर आपले एक तर बॅकग्राऊंड हे रुरल भागातलं आहे. एक सामाजिक प्रेशर असतो, की एवढ्या लांब मुलीला नाही पाठवायचं. तर ह्या गोष्टी कधी आल्या नाही का गुजरातमध्ये फॉर्म भरताना? सर मी सगळे हे म्हणजे ह्या बॅकग्राऊंडसाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते, की जेव्हा मी पुण्याला ॲडमिशन घेतलं होतं, हं. तेव्हा गावातला प्रत्येक जण म्हणत होतं, की मुलीची जात आणि त्यातल्या तेच, त्यात येस, आमच्या येस. घरी राइट. हां. मुलीची जात. आणि असं त्यातल्या त्यात 12वी नंतर आमच्या घरी कोणी शिकलेलं नाही. म्हणजे मी पहिली ग्रॅज्युएट आहे माझ्या पूर्ण कुटुंबातली आणि पोरगी तर बिलकुल शिकलेली नाहीये. 12वीत लग्न झालेत माझ्या ताईंचे वगैरे. हां. प्रत्येकाचा रिव्ह्यू होता, की पुण्याला कशाला? मग माझ्या बाबांनी कोणाचंच ऐकलं नाही. पोरीची इच्छा आहे आणि मी खूप इन्फ्लुअन्स होते, की मला फर्ग्युसनला जायचंय असं. हां. त्यांनी मला एक शब्द बोललेले तेव्हा म्हणजे एक ओळ निघताना, की सगळ्यांचा म्हणजे एवढा विरोध आहे, तरी मी तुला पाठवतोय. तर असं काही करायचं नाही ज्यामुळे मला माझ्या म्हणजे डिसिजनवर रिग्रेट होईल. मान खाली घालावं लागेल मान असं. खाली हे घालायला एक लागेल. वाक्य कायम लक्षात ठेवा. तर ते की मुलगीची जात आहे, हा जो शब्द असेल, हा ग्रामीण भागात कॉमन असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, की आपले आई-वडील ज्यावेळेस आपल्याला बाहेर पाठवतात, त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू हाच असतो, की तुम्ही नोकरीला चांगलं लागलं पाहिजे आणि त्यांची मान उंचावली पाहिजे, ना की मान खाली गेली पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनीच नाही, तर मुलांनी हे शब्द लक्षात ठेवायचे, की आपण जर अभ्यासाला आलोय, तर प्रॉपर अभ्यासच करा, जेणेकरून आपल्या आई-वडिलांची मान उंचावा. ज्यावेळेस सिलेक्शन झालं, त्यावेळेस घरचं वातावरण कसं होतं? तर म्हणजे पहिले तर 10 मिनिटं काही म्हणजे रिएक्शन नव्हती माझी. मी एकदम शांत होते. आई कामाला गेली होती. तर घरी फक्त बाबा होते. नाईट शिफ्ट होती. डेला घरी होते ते. तर त्यांना सांगितलं. तर त्यांचं पण आधी म्हणजे 10 मिनिटं आनंद झाला. पण तो म्हणजे काय म्हणतात भावना गगनात मावन. हां, हां. काहीच नाही. त्याच्यानंतर मग थोडं आनंदाश्रू वगैरे आले. मग ते लायब्ररीमध्ये माझ्या मी सांगितलं तुम्हाला ते हां. तिथे सेलिब्रेशन झालं. मग ते गुलालाने भरून बघितलं. मग तेव्हा सगळेजण एकदम त्याच्यानंतर आता नेक्स्ट जे टार्गेट्स असतील पहा, आता मला तरी वाटते तुमच्याकडे जी तुमची हिस्ट्री मी आतापर्यंत ऐकली किंवा जे काही तुम्ही माझ्याशी बोलल्यात खाली, त्याच्यावरून एवढं तर वाटतं की आर-आर-बीत तुम्ही कायमस्वरूपी तर थांबणार नाहीयेत. ते नक्कीच आम्हाला तुम्ही प्रशासनात दिसू शकतात आणि अशा व्यक्तींची खरंच प्रशासनात गरज आहे, की जे डॅशिंग आणि निर्णय घेण्यावरती ठाम आणि कुठेही जाण्यासाठी तयार. अशा लोकांची खरंच गरज असते. याच्या पुढचं टार्गेट काय असेल? तर डेफिनेटली यू-पी-एस-सी आधीपासूनचं स्वप्न आहे. पण घरची परिस्थिती अशी होती, की त्यांना काहीतरी स्टेबल सोर्स ऑफ इन्कम बरं. कारण भाऊ पण छोटा आहे. अच्छा. भाऊ किती मेंबर आहेत घरामध्ये? सर आम्ही 4 जण आहेत आणि माझा भाऊ आता आय-टी-आय करतोय आणि मला अजून स्पेशली मेन्शन करावं वाटेल, 10वी नंतर कधीही फुल टाईम कॉलेज नाही केलं. नेहमी काम माझ्या भावानी. म्हणजे मी स्ट्रगल कधीच नाही बघितलं आयुष्यात. असं झाले तुमच्यासाठी हां, त्यांनी स्ट्रगल केलं. की तो आड होता नेहमी. कधी पण माझ्यापर्यंत काही येऊ दिलंच नाहीये त्यांनी. बरोबर आहे. 10वी नंतर त्यांनी कधी फुल टाईम कॉलेज नाही केलं. माझा लॅपटॉप, माझा मोबाईल. आई-बाबांवरती पण काही प्रेशर नाही. सगळं माझ्या भावाने केलंय. स्वतः सेकंड हँड फोन म्हणजे म्हणजे त्यांनी स्वतःची जिंदगी खूप कॉम्प्रोमाईज करून आपल्या बहिणीला तिथं वाव दिलाय. कारण मुलगी खेड्यागावातून ज्यावेळेस बाहेर पडते, त्यावेळेस ह्या खूप रेअर गोष्टी असतात, की मुलीला थोडंसं एक्सपोज करणे. त्या दिसत नाही आपल्याला. ह्या ज्या गोष्टी असतील ह्या खरंच एक ग्रामीण भागातल्या लोकांनी शिकायला पाहिजे. थोडी जर संधी दिली तर 100% मुलगी पुढे घेऊन जाते. पण थोडीशी संधी द्यायलाच पाहिजे. ठीक. तर इथून पुढच्या तुमच्या भावी वाटचालीस आमच्याकडून तर शुभेच्छा असेलच आणि नक्कीच तुम्ही भविष्यात यू-पी-एस-सीमध्ये एक चांगला रँक मिळवून
एक देशाची चांगली सेवा तुम्ही करतात याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.